पेरू हे एक पौष्टिक आणि चविष्ट फळ आहे. ते व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंटचा खजिनाच आहे. त्यामुळं पेरू खाण्याचे नक्कीच अनेक जबरदस्त फायदे आहेत. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. त्यामुळं एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीसाठी चांगली असेल तर तीच दुसऱ्यासाठी हानिकारक ठरू शकते. पेरू इतका चांगला असूनही असे काही विशिष्ट आरोग्यस्थिती असलेले लोक आहेत की ज्यांनी पेरू खाणं टाळलं पाहिजे किंवा त्यांचं सेवन मर्यादित केलं पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या 3 प्रमुख कारणामुळं किंवा कोणत्या 3 व्यक्तींनी पेरू खाताना काळजी घ्यायला हवी ते जाणून घेणार आहोत. तसंच जर त्यांनी जास्त प्रमाणात पेरू खाल्ला तर त्यांना कोणते तोटे होऊ शकतात तेही जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिले व्यक्ती आहेत किडनी स्टोन असलेले रुग्ण. किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींना पेरू न खाण्याचा किंवा तो मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. याचं मुख्य कारण म्हणजे पेरूमध्ये असलेले 2 घटक, ते म्हणजे ऑक्सलेट आणि बियांचं प्रमाण. किडनी स्टोनच्या बहुतेक प्रकरणामध्ये सुमारे 80% स्टोन हे कॅल्शियम ऑक्सलेटपासून बनलेले असतात. पेरूमध्ये विशेषतः त्याची साल आणि बियांच्या भागात ऑक्सलेटचं प्रमाण तुलनेने जास्त असतं. जेव्हा तुम्ही ऑक्सलेट समृद्ध पदार्थ खाता तेव्हा शरीरात ऑक्सलेटचं प्रमाण वाढतं. जर मूत्रपिंडामध्ये ऑक्सलेटचं प्रमाण जास्त झालं आणि ते कॅल्शियमशी जोडलं गेलं तर ते नवीन स्टोन तयार होण्यास किंवा असलेल्या स्टोनचा आकार वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतं. तसंच पेरूमध्ये अनेक लहान आणि कडक बिया असतात. या बिया पचायला कठीण असतात आणि त्यामध्येही ऑक्सलेटचं प्रमाण अधिक असू शकतं. म्हणून किडनी स्टोन असलेल्या रुग्णांना पेरू न खाण्याचा सल्ला दिला जातो. पेरूमध्ये ऑक्सलेटचं प्रमाण चांगलं असतं, जे सामान्यतः आरोग्यासाठी चांगलं असलं तरी मूत्रपिंडाचं कार्य व्यवस्थित न चालणाऱ्या रुग्णांसाठी ते हानिकारक ठरू शकतं. किडनी स्टोनची समस्या अनेकदा मूत्रपिंडाच्या कार्याशी जोडलेली असते. मूत्रपिंड जर पोटॅशियम शरीराबाहेर टाकण्यास असमर्थ असतील तर रक्तात पोटॅशियमची पातळी वाढून हायपरकलेमिया होऊ शकतो, जी एक गंभीर स्थिती आहे. किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींसाठी पेरू हा हाय ऑक्सलेट फूड मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीला कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन वारंवार होत असतील तर त्यांनी पेरू आणि इतर उच्च ऑक्सलेट असलेले पदार्थ जसं की पालक, बीट, शेंगदाणे, चॉकलेट असे पदार्थ खाणं टाळायला हवं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानं खूपच मर्यादित प्रमाणात खाणं आवश्यक आहे. दुसरी व्यक्ती म्हणजे ज्यांना पोटाचे, गॅसचे किंवा आतड्यांचे संवेदनशील जुने त्रास आहेत. अशा व्यक्तींनी देखील पेरू खाणं टाळायला हवं किंवा त्यांचं खूप मर्यादित प्रमाणात सेवन करावं. कारण पेरूमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्याने जेव्हा तुम्ही हे जास्त फायबर एकाच वेळी खाल तेव्हा आतड्यात बॅक्टेरिया सक्रिय होतात आणि मोठ्या प्रमाणात गॅस निर्माण होतो. त्यामुळं पोट फुगणं, पोटदुखी आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. ज्यांना IBS अर्थात इरिटेबल बाउल सिंड्रोम किंवा पचनसंस्थेचे जुने विकार आहेत त्यांच्यासाठी पेरू हा ट्रिगर पॉईंट ठरू शकतो. त्यामुळे अशा लोकांनी पेरूचं सेवन टाळण्याऐवजी त्याचं प्रमाण एकदम कमी ठेवून दिवसाच्या सुरुवातीला करावं. सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे पेरू कधीही रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी खाऊ नका. याचं कारण म्हणजे पेरूमध्ये नैसर्गिक साखर आणि फायबर यांचा मेळ असतो, जो पचायला जड जातो आणि ॲसिडिटी किंवा गॅस वाढवतो. पेरू खाण्याची योग्य वेळ आहे दुपारच्या जेवणानंतर किंवा स्नॅक्सच्या वेळी. तिसरे आणि शेवटचे व्यक्ती आहेत मधुमेहाचे रुग्ण. पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, म्हणजे तो साखरेसाठी चांगला आहे किंवा तो मधुमेह नियंत्रणात मदत करतो हे खरं आहे. पण यातही एक पण आहे. तुम्ही पेरू किती आणि कसा खाता हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही एकाच वेळी खूप जास्त पेरू खाल्ला तर त्यात असलेल्या नैसर्गिक साखरेमुळं रक्तातील साखर वाढू शकते. पेरूच्या सालीमध्ये सर्वाधिक फायबर असतं, म्हणून मधुमेह असलेल्या रुग्णांनी तो पेरू सालीसकट खायला हवा, पण त्याचं सेवन मर्यादित प्रमाणात असावं. जे मधुमेहाचे रुग्ण ब्लड शुगर कमी करण्याची औषधं किंवा इन्सुलिन घेत आहेत त्यांनी पेरू खाताना विशेष काळजी घ्यायला हवी. कारण पेरूमुळं त्यांची साखर अचानक खूप कमी होऊ शकते, ज्याला हायपरग्लायसेमिया म्हणतात. त्यामुळं पेरू खाण्यापूर्वी साखरेचं मोजमाप आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं तर किडनी स्टोन असलेल्या, पचन आणि गॅसचे त्रास असलेल्या आणि मधुमेहाच्या रुग्णांनी पेरू खाताना अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. खरं म्हणजे निसर्गातील कोणताही पदार्थ वाईट नसतो, पण त्याचं सेवन आपल्या शरीराच्या स्थितीनुसार आणि योग्य प्रमाणात असावं लागतं. म्हणूनच तुमच्या आहारात कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आयुष्य होईल सुंदर. पाहत रहा फक्त GP हिलर.